नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या बाबीमुळे किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे याची माहिती घेतली, परंतु त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि कोण्या पिकासाठी पात्र आहेत आणि हा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो, या व्हिडिओच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि एक व्हिडिओला लाईक करावं लागेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा जवळपास 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा राज्यातल्या 29 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यातील 8 लाख शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा भेटणार आहे। याचबरोबर दुसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। या जिल्ह्यातील 2,70,000 शेतकरी आहेत। नाशिक जिल्ह्यातील 1 लाख शेतकरी आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील 85,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 2,05,000 शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये आहे। जळगाव जिल्ह्यातील 1,40,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। परभणी जिल्ह्यातील 7,07,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातील 1,90,000 शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यातील 1,06,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। जालना जिल्ह्यातील 4,35,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 2,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। ठाणे जिल्ह्यातील 1,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 500 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 200 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7,80,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यातील 20,000 शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। पालघर जिल्ह्यातील 2,500 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 4,50,000 शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील 18,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील 35,000 शेतकरी संख्या आहे। बीड जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम 2024 चा पीक विमा मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील 4,93,000 शेतकरी, त्यापैकी 3,07,000 शेतकरी 25,000 सॉरी त्यापैकी 3,07,000 शेतकरी 25% अग्रिमसाठी आणि उर्वरित शेतकरी त्यांच्या उर्वरित क्लेमच्या पीक विम्यासाठी। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 2,90,000 शेतकरी, धुळे जिल्ह्यातील 10,000 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 11,000 शेतकरी, याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील 1,50,000 शेतकरी, यवतमाळ जिल्ह्यातील 3,90,000 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 1,25,000, गडचिरोली 3,500, लातूर जिल्ह्यातील 1,70,000 शेतकरी। अशा प्रकारे या 32 जिल्ह्यातल्या 32 जिल्ह्यातला अपडेट आहे। 32 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 चा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहेत ही आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आता त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला होता हे आपण या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा याच व्हिडिओच्या माध्यमातून डबल माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र झालेले आहेत ते सर्वप्रथम मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, परंतु या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये मंजूर झालेत ही माहिती सांगायची राहिलेली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये 88 कोटी 21 लाख, जालना मध्ये 263 कोटी 40 लाख रुपयाचा पीक विमा, याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये 212 कोटी 76 लाख रुपये, धाराशिव मध्ये 231 कोटी 5 लाख रुपये, परभणीमध्ये सर्वात जास्त 426 कोटी 55 लाख रुपये, याचबरोबर नांदेडमध्ये 357 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा, याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये 4 लाख रुपयाचा, फक्त 4 लाख रुपयाचा पीक विमा, गडचिरोलीमध्ये 5 कोटी 38 लाख रुपये, चंद्रपूर आणि गोंदियाची माहिती उपलब्ध नाही आपल्याकडे। याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये 2 कोटी 89 लाख रुपये, हिंगोलीमध्ये 181 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा। याचबरोबर लातूर जिल्ह्यातलं अपडेट नाहीये। लातूर जिल्ह्यामध्ये वाटप तर सुरू झालेलं, परंतु ऍक्च्युअली एकूण किती मंजूर झालेला पीक विमा आहे त्याचा अपडेट आपल्याला कृषी विभागाने दिलेलं नाहीये। याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 144 कोटी
23 लाख रुपये, अमरावतीमध्ये 60 कोटी 80 लाख रुपयाचा पीक विमा, अकोला जिल्ह्यामध्ये 66 कोटी 64 लाख रुपयाचा पीक विमा, वाशिम मध्ये 10 कोटी 74 लाख रुपयाचा पीक विमा, यवतमाळमध्ये 29 कोटी 81 लाख रुपयाचा पीक विमा, याचबरोबर वर्धामध्ये 115 कोटी 90 लाख रुपयाचा पीक विमा, नागपूरमध्ये 56 कोटी 5 लाख रुपयाचा पीक विमा, याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 2 कोटी 89 लाख रुपयाचा पीक विमा, सोलापूरमध्ये 95 लाख रुपयाचा फक्त पीक विमा, याचबरोबर सांगलीमध्ये 2 कोटी 85 लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, कोल्हापूर 8 कोटी 71 लाख रुपये, सातारा फक्त 4 कोटी 10 लाख रुपयाचा पीक विमा, नाशिकमध्ये फक्त 3 लाख रुपये, धुळे जिल्ह्यामध्ये 29 कोटी 1 लाख रुपयाचा पीक विमा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये 8 कोटी 19 लाख रुपयाचा पीक विमा, जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त 9 लाख रुपयाचा पीक विमा, ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त 7 कोटी 1 लाख रुपये, रत्नागिरीमध्ये 68 लाख रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 कोटी 57 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हा पीक विमा या जिल्ह्यामध्ये कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार त्या विमा कंपन्यांची थोडक्यात माहिती घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी कोण्या पिकासाठी हेक्टरी किती रुपये वाटप होणार, कधीपासून होणार हे व्हिडिओच्या शेवटी पाहण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये मित्रांनो 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप होणार आहे, ज्यामध्ये जशी माहिती आपल्याला आलेली आहे त्या माहितीप्रमाणे माहिती घेऊयात। चोलामंडलम MS विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार, दुसरी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार, तिसरी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार, पुढची विमा कंपनी SBI लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार, पाचवी विमा कंपनी पुढची विमा कंपनी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप होणार, याचबरोबर युनिव्हर्सल सोम्पियोच्या माध्यमातून वाटप होणार, HDFC अर्गोच्या माध्यमातून वाटप होणार, EIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आणि शेवटची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 चा पीक विमा वाटप होणार आहे। मित्रांनो आता कोण्या परिस्थितीमुळे कसं नुकसान झालं त्यामुळे त्याची माहिती थोडक्यात घेऊया। मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून 1455 कोटी मंजूर झालेले आहेत, त्यापैकी 100 कोटी वाटप झालेले आहेत आणि 1355 कोटीच्या जवळपास वाटप राहिलेले आहेत आणि येणाऱ्या 2 दिवसांमध्ये या निधीचं वाटप होईल। याचबरोबर पुढचं अपडेट आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी म्हणजे 25% अग्रिमसाठी 705 कोटी 3 जिल्ह्यामध्ये, ज्याच्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यातल्या 18,84,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिम, सोयाबीनसाठी हिंगोलीमध्ये आणि सर्वच्या सर्व पिकासाठी नांदेडमध्ये आणि परभणीमध्ये सुद्धा सर्वच्या सर्व पिकासाठी, याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीसाठी 1,48,000 शेतकऱ्यांना 141 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आता हे खरीप हंगाम 2024 चं संपूर्ण अपडेट आहे जे की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये जसं की आपण जर पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त सोयाबीनचा पीक विमा वाटप होत आहे। वाटप येणाऱ्या 2 दिवसांमध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांना येईल, परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त हेक्टरी 5,000 ते 5,500 रुपयापर्यंत हेक्टरी सोयाबीनसाठी पीक विमा जमा होत आहे किंवा होणार आहे, अशा पद्धतीचा अपडेट आहे। त्यापेक्षा वरी हिंगोलीमध्ये कोणत्याही पिकासाठी पीक विमा जमा होणार नाहीये। याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर फक्त सोयाबीनचा पीक विमा मंजूर आहे, इतर कोणत्याही पिकाचा पीक विमा मंजूर नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हेक्टरी 5 ते 6,000 रुपयाचा पीक विमा जमा होईल, परंतु लातूर जिल्हा या जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास हेक्टरी 30,000 ते 40,000 रुपये प्रति हेक्टर पर्यंत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे, परंतु इतर काही जिल्ह्यामध्ये काय आपल्याला सर्वात जास्त पीक विमा जास्त जमा होताना दिसत नाही। परंतु ज्यावेळेस वाटप होईल, वाटप झाल्यावर आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया कोण्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पीक विमा वाटप होत आहे, परंतु सध्या तरी हे अपडेट आहे। आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।